मंडळी, व्हिडिओच्या नादात आम्ही चपला विसरलेलो आहे. फोन आलेला होता त्या पाय वाचलं, नाहीतर आम्ही आता शाळेमध्ये बसलेलो, तिथे काय सगळ्यांना हवं येतं म्हणून आम्ही इथे बसलेलो थांबा. आणि आता चालून थकलेलो आहे त्या पाय. आता नमस्कार मंडळी, आता आम्ही आलेलो आहे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये, म्हणजे देहुगावला. बघू शकताय तुम्ही पण किती सुंदर असं मंदिर आहे. एकदा नक्की भेट द्या तुम्ही पण. आणि हे बघू शकता, हे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? हे पिंपळाचं तेच झाड आहे जेव्हा डीजे दिवशी हे आरती चालू असताना हलत असतं. त्यानंतर मस्तपैकी आम्ही तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि नंतर ना मग पुढं निघालो. आता हे तुम्ही बघू शकताय, तुकाराम महाराजांचा पूर्ण इतिहास हा मूर्त्यांच्या रूपामध्ये इथं दिलेला आहे बरं का. भिंतीवरती सगळ्या अशा सुंदर मूर्त्या कोरीव काम केले. तुम्ही पण बघू शकताय किती सुंदर अशा मूर्त्या आहेत. सगळ्या त्यांचा इतिहास इथं सांगितलेला आहे बघा. छोटा ब्लॉगर आहे हा. मी सतुबाई, भैया आणि मम्मी आलेलो आहे. खुट्टे ती बरं खरी नाही ती आहे का नाही? खुट्टे ती झाड ही खोटी झाड आहेत. आता आम्ही आधी तिथे बसलेलो एसी म्हणून आम्ही इथे आलोय. आणि ते पण प्रॉपर आहे, पण हवादार जास्त इकडे बसलो. तिकडे काय जागांची भांडणं लागले, तिथे जास्त हवा येते म्हणून मी इथे बसणार आहे आणि काही येऊन बसेल लगेच. आता शाळेमध्ये बसलेलो, तिथे काय सगळ्यांना हवा येतं म्हणून आम्ही इथे बसलेलो. जेवायला या, आता गडबडी भुका लागल्यात. आता भेटूया पुन्हा थोड्या वेळ. चला बाय. धन्यवाद. जेवण आल्यावर आणि दाखवतो की जेवण काय काय. जेवण काय काय हळू जेवण. तू जेव पहिला, तुला लय भुका लागली. आपण गाथा मंदिराकडे चाललोय. आता मंदिरामध्ये एंट्री करणार आहे आम्ही. थांबा. आणि आता चालून थकलेलो आहे त्या पाय. आता आता इथं आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. महाराजांच्या मंदिरात आलो आहे आणि विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं नाही असं तर होऊच शकत नाही. त्यामुळं पुढं आम्ही गेलो. मग विठ्ठल रुक्मिणींचं मस्तपैकी असं दर्शन झालं आमचं सगळं व्यवस्थित. आता आम्ही आलोय आळंदीला आणि आता जाणार आहे ज्ञानेश्वरी महाराज मंदिराला. आणि त्याच्या पुढं बघू आपण काय बोलतो. आता तिथून पुढं पण आम्ही लईट ठिकाणी फिरायला जाणार आहे. पुढचं तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये. आता ही बघा ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आहे ना. हे पंढरपुराला जाते. रथाचा मान पंढरपुराला असतो ह्याचा. आता पालखी तुम्हाला दिसली असेल कशी तरी, पुन्हा सजवल्यावरती चांगली दिसते. नेक्स्ट टाइम जर आपल्याला जर तसा योग्य घडलं तर तुम्हाला प्रयत्न करूच दावायचा. दाव्या प्रयत्न बघू देवाच्या घडला तर. ज्ञानेश्वरी महाराजांच्या मंदिरामध्ये एंट्री घेतली आहे. आता इथं गर्दी बघा झाल्या. आता आम्ही दर्शन घेऊन जाणार आहे. आम्हाला पुढच्या आणि करायची आहे ती, म्हणून आम्ही आता इथून नुसतं मुख दर्शन घेणार आहे आणि मग पुढं जाणार आहे. अशा पद्धतीने दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जात आहे गजानन महाराजांच्या मठात.
गजानन महाराजांचा मठ. 1 मिनिट तुम्हाला पण दाखवते. हे बघा, बाहेरून असं आहे, आतून काय बघत. चला आता आतमध्ये काय काय आहे ती पण बघूया आपण. तर मंडळी विषय असा झाला, आता तुम्ही म्हणता असाला आम्ही इकडं कुठं चाललोय. तर असा विषय झाला, आता आम्ही चहा प्यायला चाललोय कारण ह्या दोघांना प्यायचा आहे चहा आणि आम्ही शिरा लागलोय तिकडं मंदिरात. तर पहिल्यांदा आपण चहा पिऊया आणि मग मंदिर दावती तुम्हाला. चला चला तर आता आम्ही चहा आलेला आहे आमचा. तर आता आम्ही चहा आणि बिस्किट खाणार आहे आम्ही. मला जर देतो का एक बिस्किट द्यावं मामा. मामा द्या एक बिस्किट. पाव किलो म्हणणार द्या. आता आम्ही चहा पितो आणि पुढचा व्हिडिओ नेक्स्ट ह्याच्यामध्ये दाखवतो. आता आमचा चहा चहा पिऊन पिऊन झालेला झालेला आहे आहे. म्हणजे. असं मस्तपैकी चहा बिस्किट खाल्लेला आहे. दोघांची भांडण झालेली, तिथं आम्ही खाणार. आता जाणार आहे मठाला. आता तर- आम्ही एंट्री केलेली आहे गेट मधून गजानन महाराजांच्या मठात. आता हे बघा दरवाजातून आज जाणार आहे तर मग पाव किलो कस वाटतंय चढताना. गारगार आणि गरम गरम वाटते. दोन्ही बी संकटच आहे की नाही. डाळ आणि धरू संकटच. सुट्टी द्यायची नाही. तुला कसं वाटतंय? अर्धा किलो प्लस सको पाय गा नुसता गरम गरम तवा. असा खाली जरा. बया पाय दुखायला आलं नाही. कोणतरी उचला या. अगं बया आता कोणाला बोलवतोस. हे बघा मंडळी, अजून एवढ्या वर चढायचं आहे आम्हाला. अजून एवढ्या कस करायचं ग बाई. आता जीव आलेला आहे नकामध्ये. नका जीव आलाय. अजून 2 ते 4 हे बघा आणि ते मी बघ. एवढं अजून चढून आम्हाला पार त्या टोकाला जायचंय बघ. बघितलं पाऊस बी गरजा लागला. मंडळी विडवच्या नादात आम्ही चपला विसरलेलो आहे. फोन आलेला होता त्या पाय वाचलं, नाहीतर आम्ही चपला जात तिथेच होती आहे. तर हा तुम्ही गगनगिरी महाराजांचा सुंदर असा निसर्गरम्य वातावरणात बांधलेला मठ बघू शकता. एकदा नक्की भेट द्या, तुम्हालाही खूप भारी आता वाटणार. आमचे दर्शन झालेलं आहे गजानन महाराजांचं. महाराज आणि तिथे आम्हाला फोटो काढू दिले नाहीत. तरी पण आम्ही व्हिडिओ बनवला आहे. केला आहे. काही जरी नीट दिसत नाही त्याच्यामध्ये, तरी पण तुम्ही समजून घ्या. आणि आता पुढे आम्ही जाणार आहे बर्डविलीला. कुठे जाणार आहे. बर्डविलीला. हा. आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन लावणार आहे बोटिंगची. हो. त्यात बघू कोण जिंकतंय. हा, पुढं आणि त्याच्यावरती लय मज्जा माझा येणार आहे. विश्वास नाहीये. अर्धा हो. किलोवरती. आणि आता बघूया काय ते पण करते काय पुढं. काय होतंय ही तर काय मला दिसत नाही जिंकायचे आम्ही दोघं तरी. बघू आम्ही जिंकतोय का हारतोय आता हे पुढं तुम्हाला कळणारच आहे. थोड्या काय? वेळामध्ये. हा